धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी प्लॅन. जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य. 15 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांना घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे शनिवारी बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने 35 कोटींची तरतूद केल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली आहे आणि यावरून जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आणि ते म्हणाले की अर्थमंत्री अजित पवार यांनी ट्विट केलेलं हे त्यांनी केलेलं नाही, त्यांना करायला लावलेलं आहे. डॉन सिनेमात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती हे फक्त अभिनेत्रीलाच माहिती होतं, तशी गत लाडकी बहीण योजनेची, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावलेला आहे. धनंजय मुंडे हे भाजप, त्यांचं कल्चर भाजपमध्ये संघामध्ये वाढलेलं होतं. अजितदादांचं कल्चर हे काँग्रेस कल्चरचेच आहेत. अजितदादा त्याच्यात काही हे नाही. पण 10-15 वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आले, तो काही प्लॅन होता का की अजितदादाला तिकडे घेऊन जाण्यासाठी ते इकडे घुसले होते, असं काय होतं? गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी. त्यामुळे मला वाटत नाही की तो प्लॅन होता. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता. यासाठी पैसा नाही, मात्र 2 तासापूर्वी अजित पवारांनी ट्विट केलंय बक्कळ पैसा आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक आहे ना, त्यामुळं आता वित्त विभागाची खरी माहिती बाहेर आल्यामुळं त्यांनाच सांगण्यात आलं असेल की तुम्ही याच्यावर ट्विट करा आणि स्पष्टीकरण द्या, नाहीतर हे आपल्याला परवडणार नाही. आरोप करतात असं त्यांचं म्हणणं. विरोधक नाही, वित्त विभागाची माहिती आहे ती. वित्त आरोप कुणी केलाय? आम्ही वित्त विभागाने दिलेली माहिती आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांपासून आमच्याकडे पोहोचली आणि आम्ही त्याबद्दल फक्त कमेंट करतोय. मात्र त्यांनी ट्विट पण केले की पैसा आहे. तेच कारण त्यांना करायला लावलं असेल. ते फार स्वतःच्या मनाने फार करत नाहीत, पण ते त्यांना सांगितलं असेल की हे स्पष्टीकरण द्या, दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वित्त विभागानेच विरोध केलेला आहे हे आता सर्वश्रुत आहे. म्हणजे पैसे नाही, एखाद दुसऱ्या महिन्याचे पैसे देतील, हे नंतर घाईला येतील. मध्यंतरी लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर खासदार झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जयंत अण्णांची भेट घेतली पुण्यातल्या घरी जाऊन. एक गोष्ट आहे, मी एक मध्ये सिनेमातला एक क्षण सांगतो. डॉन सिनेमा आहे. डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नटी असते, मला वाटतं हेलन किंवा कोणतरी असते. तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार, तर तो म्हणतो माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत, त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला. तर ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे, पोलिसांना माहीत नाही. आणि मग ते तोंडाला तिच्या ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात. पोलीस काही करू शकत नाही. तसं हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही, कुणालाही माहीत नाही, असं समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे. पण मी त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोधपत्रकारिता केली आणि ही माहिती आली. त्यामुळे डॉनचे जे डायलॉग आहेत ते आता इथं लागू होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.